प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन येईल. म्हणूनच झोपेतून फक्त उठू नका, जागे व्हा. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक मस्त अशी गुड न्यूज, बेस्ट काहीतरी असं मला सापडलं आणि मला ते लगेच तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. तर अर्थात तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलं असेल की स्टेट बोर्डच्या अभ्यासाशी रिलेटेड काहीतरी आहे. तर जस्ट अर्ध्या तासापूर्वी आय थिंक आता 1 तास झाला असेल, तर त्यावेळेला टीव्हीवरती मला एक प्रोग्राम पाहायला मिळाला, जो की डी सह्याद्री या वाहिनीवरती गव्हर्नमेंटनी सुरू केलेला आहे स्कूलच्या स्टुडंटसाठी. आणि आज तिथे मी आजचा जो टॉपिक होता म्हणजे ॲक्च्युली सकाळी 7:30ला जो प्रोग्राम असतो तर त्याच्यामध्ये सायन्स हा टॉपिक असतो. तर मी आत्ता अणूची संरचना हा टॉपिक पाहिला आणि तो मला जबरदस्त आवडला. आणि ॲज यू नो आय कांट स्टॉप माय सेल्फ फ्रॉम शेअरिंग नॉलेज. मला काहीतरी नवीन सापडलं किंवा काहीतरी असं जे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवणारं असेल तर ते मी दुसऱ्याशी शेअर करण्यापासून स्वतःला थांबवूच शकत नाही आणि म्हणून हा व्हिडिओ घेऊन आले. तर या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर एकदम बेस्ट असा प्रोग्राम आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे आणि आता कोविड-19मुळे जर स्कूल्स बंद आहेत, तर त्याच्यासाठी 1ली पासून 8वी पर्यंतच्या स्टुडंट्ससाठी गव्हर्नमेंटनी ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यासाठी डी सह्याद्री या चॅनलवरती एक प्रोग्राम येतो ज्याचे नाव आहे टिलीमिली, विच आय लाईक. म्हणजे खूपच मस्त आहे टिलीमिली, आनंददायी शिक्षण. आणि खरंच हे आनंददायी शिक्षण आहे, कारण मी जस्ट आत्ता एक पार्ट पाहिला त्याचा आणि खूप सोप्या भाषेमध्ये विथ प्रॅक्टिकल्स, त्याचबरोबर काही क्वेश्चन्स देऊन ते प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घेतात स्टुडंटची. ओके. तर हा एक असा पार्ट आहे, म्हणजे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने स्टेट बोर्ड हे खूप महत्त्वाचे आहेत, माहिती आहे आपल्याला. ओके. म्हणजे बेसिक्स असेल किंवा तुमची रिव्हिजन असेल, तर स्टेट बोर्ड हे खूप महत्त्वाचा पार्ट पार पाडत असतात. आणि एक प्रश्न जो लास्ट इयर आला होता कंबाईनला आय थिंक किंवा ग्रुप सीला, की अणूच्या एम या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर त्याच्याशी रिलेटेड आजचा टॉपिक होता आणि म्हणून मला थोडा इंटरेस्ट आला आणि मी ते पाहिलं. तर तो एपिसोड खूप छान होता. ओके. तर ज्या स्टुडंटना स्टेट बोर्डबद्दल थोडेसे डाऊट्स आहेत, बुक्स अवेलेबल नाहीत किंवा कुठून पाहावं हे समजत नाही, तर अशा स्टुडंटसाठी ही गुड न्यूज आहे. डी सह्याद्रीवरती एक प्रोग्राम येतो ज्याचं नाव आहे टिलीमिली. ओके. आणि ही 30 मिनिट्सची लेक्चर सिरीज आहे आणि याच्यामध्ये मंडेपासून सॅटर्डेपर्यंत, सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी 7:30 वाजल्यापासून ते दुपारी साधारणतः 12:30 पर्यंत क्लासेस होतात. आणि 8वी पासून मग खाली असे, म्हणजे 8वी नंतर 7वी नंतर 6वी अशा पद्धतीने ते क्लासेस घेतले जातात. तर त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स शिकवले जातात. पण आपल्याला सगळे सब्जेक्ट्स अर्थातच म्हणजे आपल्याला सगळे सब्जेक्ट्स अभ्यासायचे नाहीत. तर जे इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे सायन्सचे काही टॉपिक तुम्हाला टफ वाटत असतील, तर सायन्स असेल किंवा इव्हन मॅथ्स रिझनिंगसाठी सुद्धा जर आपण स्टेट बोर्ड जिथे बेसिक्स कव्हर करतो, तर ते पण खूप छान शिकवलेलं आहे. हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे. तर हे सब्जेक्ट खूप छान शिकवतात ते आणि तुम्हाला परत एकदा शाळेत गेल्याचा फील येतो. ओके. कारण तिथले ते जे टीचर्स असतात किंवा त्यांचे जे टीचिंग एड्स असतात, म्हणजे ज्या माध्यमातून ते तुम्हाला शिकवतात, तर ते चार्ट्स वगैरे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि खूप लक्षात येण्यासारखे आहेत. ओके. तर इथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती त्यांचं जे डेली शेड्यूल आहे ते दिसत असेल. तर आपल्याला तर 8वी आणि 7वी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. 6वीचं जे आहे तर विचार केला राज्यसेवेचा, तर हिस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जर तुमचं बेसिक सायन्सच्या बाबतीत बेसिक्स अजिबातच माहीत नसेल तुम्हाला, तर मग तुम्ही पाहू शकता. पण 7वी 8वी इम्पॉर्टंट आहे बऱ्यापैकी. ओके. तर त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्ही स्टेट बोर्डसाठी काहीतरी सोर्स शोधत असाल, तर हे लेक्चर्स खूप मस्त आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे डेली आहेत, पण आय थिंक त्याचे रेकॉर्डेड सेशन पण तुम्ही नंतर पाहू शकता. तर इथे मी तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे. त्यांचं एक ॲप पण आहे प्ले स्टोअरवरती. फक्त 3.8 MBचं ते ॲप आहे. खूप म्हणजे थोडं स्टोरेज ते घेईल. आय डोंट नो की हे पेड आहे की काय, कारण मी जस्ट इन्स्टॉल केले, मी ते चेक नाही केलं अजून. पण त्याच्यामध्ये काही ना काही ॲटलिस्ट जेवढे लेक्चर्स झालेले आहेत सह्याद्रीवरती, तेवढे लेक्चर्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील त्या ॲपवरती. ओके. त्यामुळे ते ॲप जरी तुम्ही डाउनलोड करून घेतलं आणि ज्यावेळेला खूप बोर झाले अभ्यास करून आणि आता मग स्टेट बोर्डचा अभ्यास तुम्हाला करायचा, त्यावेळेला तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. खूप खूप म्हणजे
बेनिफिशियल आहेत, आउटपुट देणारे ते लेक्चर्स आहेत, कारण खूप सोप्या भाषेत ते समजून सांगतात. ओके. तर तुम्ही पहा, एखादं सेशन जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला नक्की. पण अशा सब्जेक्टचं सेशन पहा, तो जो तुम्हाला थोडा टफ वाटतो. कारण बऱ्याचदा असं पण होतं, की एखादा टीचर आपल्याला काही कारण नसताना आवडत नसतो आणि त्यामुळे मग उगीचच त्या ॲपबद्दल किंवा त्या प्रोग्रामबद्दल एक निगेटिव्ह माइंडसेट तुमचा बनू नये. ओके. कारण मी जे फर्स्ट लेक्चर आत्ता जस्ट पाहिलं, ते खूपच इंटरेस्टिंग होतं आणि त्याच्यामध्ये अणूची संरचना, अणूचं जे प्रारूप असतं, कशा पद्धतीने प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन या सगळ्या गोष्टी आहेत किंवा कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, हे खूप छान त्यांनी एक्सप्लेन केलं होतं आणि त्यामुळे असे जर लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळेल, तर नक्कीच तुमची रिव्हिजन पण होईल आणि त्याचबरोबर तुमच्या स्टेट बोर्डच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील. ओके. तर प्रश्न हा येतो, की कोणी पाहायचं आहे? तर मला असं वाटतं 2020 कंबाईंडसाठी आणि 2021 साठी. 2021 वाल्यांनी तर पहाच. 2020 वाल्यांनी काय पाहायचं? जो टॉपिक तुम्हाला खूप टफ जातो आणि तो तुम्हाला समजतच नाहीये अजिबात. तुम्ही रीड केला पण समजला नाही आणि आता तो तुम्ही स्किप करण्याच्या मार्गावरती आहे. तर असा एखादा टॉपिक पहा. ओके. कारण ॲटलीस्ट त्याची थोडीफार तरी आयडिया तुम्हाला येईल. म्हणजे सायन्स सारखा सब्जेक्ट जो की तुम्हाला खूप टफ वाटतो आणि तुम्ही स्किप करताय. तर त्याचं एखादं दुसरं लेक्चर पहा. ॲटलीस्ट तेवढ्या कन्सेप्ट तरी तुमच्या लक्षात राहतील आणि मी आधी पण सांगितलंय, की सायन्सला स्टेट बोर्डमधून डायरेक्टली क्वेश्चन्स येतात. ओके. 2021 वाले तर तुम्हाला मी बेसिक्सपासून सुरुवात करायला सांगितली आणि तेच मी तुम्हाला सांगितलं, की स्टेट बोर्ड जे आहे, तर तिथून तुम्हाला सुरुवात करायची. अर्थातच मी काल एक पोल घेतला होता आपल्या चॅनलवरती आणि मी विचारलं होतं, की 2021 साठी आपण स्टेट बोर्डवरती आधारित अशी एखादी क्वेश्चन आन्सर लेक्चर सीरीज घ्यायची का? तर तुमचा प्रतिसाद खूप छान आहे. ऑलमोस्ट 80% स्टुडंट्सनी ती लेक्चर सीरीज सुरू करा म्हटलंय. त्यामुळे ती लेक्चर सीरीज मी लवकरच सुरू करते. ज्याच्यामध्ये तुम्हाला आठवड्याचे सब्जेक्ट दिले जातील. म्हणजे या वीकसाठी समजा मी तुम्हाला सांगितलं, की 6वीचं हिस्ट्री तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही ते करून यायचं आणि मग तुम्हाला 6वीच्या हिस्ट्रीचे ऑल चॅप्टर्स जेवढे असतील त्याच्यावरचे क्वेश्चन्स पाहायला मिळतील आणि त्या क्वेश्चन्सच्या माध्यमातून 6वीचं हिस्ट्री आपण कंप्लीट करणार. अशा पद्धतीने आपण सगळे स्टेट बोर्ड कव्हर करणार आहोत. ओके. सो आय होप ती लेक्चर सीरीज पण तुम्हाला युजफुल ठरेल. नक्कीच युजफुल ठरेल आणि आजचा जो प्रोग्राम होता तो पण तुम्हाला आवडेल. एखादं लेक्चर पहा. इंटरेस्टिंग आहे. ओके. म्हणजे आपण अगदी स्कूलमधल्या लहान मुलासारखं शिकल्यासारखं वाटतं आणि ते आपल्या लक्षात पण राहतं. ओके. तर तुम्ही ते एन्जॉय कराल असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्यापर्यंत हा प्रोग्राम घेऊन आले. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच अपडेट आणि नवीन नवीन बातम्यांसाठी आपला जो चॅनल आहे वॉरियर ऑफिसर त्याला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स. हॅव अ नाईस डे. युद्धाभ्यास 3 मध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत. सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 4 वाजता फक्त वॉरियर ऑफिसरवर.